वसमत शहरातील नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नेते असगरभाई पटेल यांच्या संकल्पनेतून वसमत शहरात भव्य पानपोई उभारण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजसेवेचा ध्यास घेत असगर पटेल यांनी गोरगरिबांसाठी हा उपक्रम राबवला आहे। उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ही पानपोई उभारण्यात आली आहे। या पानपोईचा शुभारंभ वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी कन्हैया बाहेती, रवी बडवणे, अडलिंगे साहेब, चंद्रकांत देवने, इम्रानभाई, इमुभाई, देशमुखताई, तानाजी बेंडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्वांचे आभार असगरभाई पटेल यांनी मानले। ही परंपरा 17 वर्षापासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा पानपोईची जी आम्ही चालू केली राजूभाऊ सातो यांच्या हातातून चालू केली होती। मी मागील 17 वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करून काँग्रेस पक्षाची पानपोई चालूच होतो, परंतु गेल्या 15 वर्षापासून राजूभैया नवघरे जे वसमत शहरात, तालुक्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरून जे समाजाला जोडण्याचं काम करत आहेत, समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे, युवा लोकांच्या हाताला रोजगार देण्याचं काम करत आहे, शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा जो काम करत आहे, जो नेता आहे तो राजूभैया नवघरे। त्यामुळे माझ्या संग काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व माझ्या सोबत राहिलेले मित्र पक्ष यांनी असा निर्णय घेतला की आपण जे नेता वसमत शहराचा, तालुक्याचा विकास करतो त्याच्या बरोबर आपण राहायचं। आणि आम्ही मागील 15 दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि आज राजूभैया नवघरेच्या हाताने आज पानपोईचं उद्घाटन केलं। त्यावेळी आम्ही राजूभैया नवघरेचे अभिनंदन करतो, आभार मानतो।